लाओत्सेचा ताओबोध, योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. जय म्हणजे जिंकणे नव्हे. भाग 1. जय हा शब्द अध्यात्माच्या नजरेतून, आध्यात्मिक भाषेमधून अध्यात्म साध्य करण्याच्या दृष्टीने समजावून घेऊयात. सर्वप्रथम जय या शब्दाला अक्षर जोडून जय या शब्दाचे अनुषंगाने जे शब्द तयार होतात त्यांच्या माध्यमातून आपण नरकापासून सुरुवात करून मर्त्य आणि स्वर्ग येथपर्यंत यात्रा करूयात. कुजय म्हणजे आपल्याकडे सर्व प्रकारची जी सैनिकी ताकद आहे तिचा वापर करून आपल्यापेक्षा कमी ताकद असलेल्यांवर, आपल्यापेक्षा कमकुवत असलेल्यांवर, त्यांनी आपला काहीही अपराध केलेला नसताना केवळ आपला स्वार्थ साध्य होण्यासाठी हल्ला करून त्यांना बेचिराख करणे हा तमोगुण आहे. अशांना नीच नरक प्राप्त होतो. हिंदुस्थानवर काहीही अपराध नसताना केवळ लूटमार करण्यासाठी मोगलांनी अनेक वेळेला हल्ले केले. पुढे इंग्रजांनी येथे काहीही संबंध नसताना जुलूम करून राज्य केले. सद्दाम हुसेनने कुवेतने अपराध केलेला नसताना केवळ त्यांच्या तेल विहिरींवर कब्जा मिळवण्यासाठी हल्ला केला. विजय विजय म्हणजे काही वैमनस्यामधून दुसऱ्यावर हल्ला करणे आणि त्यात यशस्वी होणे. तसेच आपल्यावर हल्ला केला असता त्याचा पूर्ण ताकदीने मुकाबला करून त्यांना नामोहरम करून जिंकणे हा तम रजोगुण आहे. याला मर्त्यलोक आहे. अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स इत्यादी देशांनी जगात इतर कमकुवत देशांचे रक्षण करण्यासाठी अनेक देशांबरोबर युद्ध केले आहे. अलीकडील उदाहरण म्हणजे अमेरिकेने इराकबरोबर युद्ध करून सद्दाम हुसेनला नामोहरम केले, त्याची राजवट उलथवून टाकली. अफगाणिस्तानमध्ये अल कायदाचे राज्य उलथवले. दोन्हीही ठिकाणी यथाकालावधी तेथील नागरिकांच्या हाती सत्ता दिली आणि आपण तेथून बाहेर पडले. भारताने बांगलादेशाला मदत करून तेथील जुलमी राजवट उलथवून तेथील लोकांच्या हाती सत्ता दिली आणि भारत तेथून बाहेर पडला. अजय म्हणजे जिंकण्यास अशक्य असणे. आपली अशी काही ताकद असावी की आपल्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहू नये, कोणी आपल्यावर हल्ला करण्याचे धाडस करू नये. यात आपल्या शक्तीचा गर्व असतो, अहंकार असतो, घमेंड असते. हा रजसत्व गुण आहे. याला मर्त्यलोक मिळतो. अमेरिका, रशिया, चीन या महाबलाढ्य देशांवर हल्ला करण्याचे कोणीही धाडस करत नाही. सुजय म्हणजे आपल्यावर कोणी हल्ला केला तर त्याला हुसकावून लावण्यासाठी त्याच्याशी मर्यादित युद्ध करणे, त्याला यशस्वीपणे आपल्या देशाबाहेर पिटाळणे, परंतु त्याच्या देशात घुसून तेथे कब्जा न करणे हा सत्वगुण आहे. याचा स्वर्गप्राप्ती हा आहे. अलीकडे पाकिस्तानने भारतातून घुसून कारगिलवर कब्जा करण्याचा दुर्दैवी आणि अयशस्वी प्रयत्न केला. त्यात त्यांना भारताकडून नामुष्कीचा महादारुण पराभव पत्करावा लागला. परंतु भारताने पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केला नाही. जय म्हणजे जिंकणे नव्हे. भाग 2. कुजय, विजय, अजय, सुजय यांचे अर्थ पाहिल्यावर आता आपण जय या शब्दाचा अर्थ पाहूयात. अस्मादिकांचे नाव जय आहे म्हणून या लेखात त्यांचा काही उच्च अर्थ लिहिला आहे असा कोणीही कृपया गैरसमज करून घेऊ नये. हा अर्थ लाओत्सेच्या ओवीतील अध्यात्म मला जे उमजले ते आपल्यापर्यंत पोहोचावे या उद्देशाने लिहिला आहे. जय म्हणजे जिंकणे नव्हे. जय म्हणजे कुजय, विजय, अजय, सुजय नव्हे. जय हा पूर्ण आध्यात्मिक आहे. जय गुणातीत आहे. तो सर्वस्वाच्या अतीत आहे. त्यामुळे तो मुक्त आहे. जय म्हणजे ज्याचा पराभव होत नाही असा, ज्याचा पराभव करणे अशक्य आहे असा, ज्याचा पराभव होऊ शकत नाही असा. जयमध्ये अशी काय खुबी आहे, यात असे काय विशेष आहे की त्याचा पराभव होत नाही. जयचा पराभव होत नाही कारण जय कधीही लढाई करत नाही. तो कोणाचाही पराभव करायला उत्सुक नाही.
तो कोणालाही जिंकायला उत्सुक नाही. त्याचे कोणीही शत्रू नाहीत आणि त्याचे कोणीही मित्र नाहीत. तो सदा प्रशांत, मौन, स्थिर, स्थित असतो. तो असे काही वर्तन करतो की तो कोणाला झगडा, भांडण, वादविवाद करायला संधीच देत नाही. तो स्वतःला सांभाळून असतो. त्यामुळे त्याच्याकडून इतर सर्व सांभाळले जातात. धन, संपत्ती, वैभव जयला नादी लावू शकत नाही. कारण आत्ता त्याच्याकडे जे आहे तेच त्याला गरजेपेक्षा भरपूर आहे. त्यात तो पूर्ण आनंदी आहे. यामुळे धन, संपत्ती, वैभव त्याच्यावर जय मिळवू शकत नाही. त्याचा पराभव करू शकत नाही. जयला रिपू जिंकू शकत नाहीत. तो त्यांच्या पलीकडे जीवन जगतो. देह जीवित ठेवण्यासाठी देह जे उपभोग घेतो त्यात जय कधीही सामील होत नसतो. उपभोग घेण्यासाठी देह त्याला हाका मारत असतो आणि जय त्याच्या अध्यात्मात रत असतो. पूजा अर्चा, देवधर्म, तीर्थयात्रा, कर्मकांड, विधी, सांप्रदाय, सोपस्कार, समाज, माया इत्यादींच्या कक्षेत जय येत नाही. तो याबाबत इतका उदास आहे की तो यांची उपेक्षाही करत नाही. जय कधीही कामाशिवाय आपला उंबरठा ओलांडत नाही. कामासाठी कोणाचाही उंबरठा त्याला वर्ज नाही. परंतु काम झाले की तो क्षणभरही कोठेही रेंगाळत नाही. तो मायेला चिकटत नाही आणि यामुळे जयला माया झाकाळू शकत नाही. पाण्यात उतरावे लागले तर जयला पोहण्याची इच्छा नाही. तो फक्त पाण्यात न बुडण्याची काळजी घेतो. पाणी त्याला बुडवणार नाही, त्याला जिंकणार नाही इतकेच तो पाहतो. जयला मृत्यू कवटाळू शकत नाही. मृत्यू त्याला नामोहरम करू शकत नाही. कारण जय देहाचे आयुष्य जगत नाही. तो जीवात्म्याचे जीवन जगतो. त्याने मृत्यू जिंकण्यापेक्षा जीवन जिंकले आहे. यामुळे त्याचा मृत्यूशी संबंधच येत नाही. असा हा पराभव न होणारा जय आहे. हरि ओम.